ओके हॅलो फ्रेंड्स. नाव द नेक्स्ट टॉपिक ॲक्च्युली कंटिन्यू टॉपिकच आहे. सो काल आपण घेतला मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचा टेस्टिजचा आपला पहिला पार्ट झाला आहे. सो ॲक्च्युली दॅट होल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डायग्राम आपली राहिली आहे. काल फक्त टेस्टिजचा पार्ट घेतला. सो आज थोडा आपण डायग्राम घेऊन घेऊ. ओके, सो मी वन साईड डायग्राम काढली आहे, ती दोन्ही साईडमध्ये काढायची. जसं फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडर इज सिंगल वन, त्यानंतर हा जो ट्यूब आहे दॅट इज कॉल्ड ॲज वास्ट डिफरन्स. येस, वास्ट डिफरन्स इज देअर. इट इज नॉर्मली प्रेझेंट इन पेयर. सो ज्या पद्धतीने इकडून काढलं तसं इकडून येईल. थोडी जागा कमी होती आणि नावही तिथे द्यायची होती म्हणून मी वन साईड काढली. त्यानंतर पहा ॲक्च्युली इथे युरिनरी ब्लॅडर आणि दॅट कंटिन्युअस ट्यूब कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट ऑर युरेथ्रा, हे दोनच जनरली सिंगल आहे. बाकी मॅक्झिमम सगळे पेअरमध्ये असतात. तर पेअरमध्ये काय काय आपण बघू. सो ओव्हरऑल मल्टिपल डिफरंट ॲक्सेसरी डक्ट आहेत, ग्लँड्स आहेत, अँड मेन प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दॅट इज टेस्टिस. तर जसं आपण पाहिलं तर मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला 3 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. ए इज द टेस्टिस, बी इज द ॲक्सेसरी डक्ट्स ॲक्च्युली, अँड थर्ड इज द ग्लँड. तर असे 3 पॉईंट जनरली याचे दिले आहेत. आणि मल्टिपल ऑर्गन्स त्या ठिकाणी, त्यापैकी टेस्टिस आपलं झालं आहे दॅट इज प्रायमरी सेक्स ऑर्गन, अँड ॲक्च्युली इट प्रोड्यूस द मेल गमेट दॅट इज स्पर्म. तर थोडंफार डायग्राम बघून घेऊ बघा. सो वी स्टार्ट फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरचा पार्ट ॲक्च्युली बिलॉंग्स टू द एक्सक्रिटरी सिस्टीम. आणि याच युरिनरी ब्लॅडरचं एक ट्यूब खाली एक्सटेंड होतो, अँड दॅट एक्सटेंडेड ट्यूब कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. युरिनोजेनायटल डक्टच्या लोअर एंडमध्ये मस्क्युलर अँड इरेक्टस मसलनी बनलेला एक पार्ट असतो, दॅट इज कॉल्ड ॲज पेनिस. आणि हा पेनिसच्या आतमध्ये हा जो युरिनोजेनायटल डक्ट आहे हा कंटिन्यू नाही आहे, हा इथे स्टॉप होतो. आणि यानंतर मग एक स्किनचा एक एक्स्ट्रा मेम्ब्रेन तयार होतो, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिफ्यूज. एक्स्ट्रा मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन द बल्ब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज प्रिफ्यूज. आता थोडंसं इकडे टेस्टिसमध्ये बघू. सो टेस्टिस आर प्रेझेंट इन द पेयर ऑन आयदर साइड ऑफ इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी अँड प्रेझेंट आउटसाइड द बॉडी. सो टेस्टिसचा जो ॲक्च्युअल स्क्रॉटलचा वगैरे पार्ट आहे तो सेपरेट आपल्याला दिला आहे, आणि बाकीचं टेस्टिस आपण काल घेतलं होतं. सो टेस्टिसला ज्या पाऊच लाईक स्ट्रक्चरमध्ये पॅक केलेलं आहे दिस इज कॉल्ड ॲज स्क्रॉटम. जागा नव्हती म्हणून मी इथे यस लिहिलं आहे. सो स्क्रॉटल सॅक ऑर स्क्रॉटम इज देअर, अँड इनसाइड द स्क्रॉटम बोथ टेस्टिस आर प्रेझेंट ऑन आयदर साइड, अँड इट इज नॉर्मली फिक्स. आता जो टेस्टिसचा पार्ट आहे याला असा हा येलो कलरचा जो पार्ट काढला आहे, तर हा पूर्ण कंटिन्युअस नसतो, हा वन साइड दिला आहे. म्हणून त्याला काल आपण पेरिटोनियल कव्हरिंग म्हटलं होतं. पेरिटोनियल दॅट इज वन साइड, त्याचं नाव आहे एपिडिडायमिस. त्यानंतर लोअर एंड ऑफ टेस्टिस पुन्हा एक ट्यूब जॉईन झाला आहे, जो डायरेक्टली लोअर एंड पासून तर इथे ओपन होतोय. येस, इन द लोअर पार्ट ऑफ युरिनरी ब्लॅडर. So the tube which connect the testes up to the lower end of urinary bladder, that is simply called as vas deferens. Yes, vas deferens or vasa deferens. आता हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये इथे आलं आहे. नॉमिनल जर याचं फंक्शन पाहिलं तर जे स्पर्म तयार होईल टेस्टिसमध्ये आणि त्याचं डेव्हलपमेंट होईल इपिडिडायमिसमध्ये. इपिडिडायमिसमध्ये कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर असतात. त्याचे 3 पार्ट आहे, कॅप्यूड, कॉर्पस अँड कॉडा. हा कॅप्यूजचा पार्ट म्हणजे हेड, त्यानंतर हा कॉर्पस, आणि इथे पुन्हा असं एक राऊंडेड स्ट्रक्चर असतं दॅट इज कॉडा. या ठिकाणी ॲक्च्युली टेस्टिसचं फंक्शन होतं स्पर्म प्रोडक्शन करणं, पण हे प्रोड्यूस झालेले स्पर्म जे डेव्हलप होतात, मॅच्युअर होतात, ते इपिडिडायमिसमध्ये, आणि इपिडिडायमिसमध्ये त्याला स्टोअर्ड केलं जातं. म्हणजे मी स्ट्रक्चर आणि फंक्शन दोन्ही तुम्हाला थोडंसं डायग्रामॅटिक फॉर्म सांगतोय, पुन्हा एकदा रिव्हिजन होऊन जाईल. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ इपिडिडायमिस. इपिडिडायमिस स्टोअर्ड द अनडेव्हलप और इमॅच्युअर स्पर्म, अँड डेव्हलपमेंट ऑफ मॅच्युअर स्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ स्पर्म is normally seen in the epididymis, and also it shows the function of storage. मग जेव्हा कॉप्युलेशनच्या वेळेला स्पर्म या ठिकाणावरून इजॅक्युलेट होईल. रिलीज म्हटल्यापेक्षा या ठिकाणी शब्द येतो इजॅक्युलेशन ऑफ स्पर्म. सो व्हेन स्पर्म इज इजॅक्युलेटेड फ्रॉम द epididymis, that is transferred to that long coiled tube called as vas deferens. So what is the function of vas deferens? It is the normal path through which sperm is ejaculated and transferred towards the urinogenital tract. Clear? आता urinogenital tract मध्ये पुन्हा एक ग्लँड आली आहे. The gland which is present on the path of the vas deferens is called as seminal vesicle. पुढे बघू आपण, it produces the seminal fluid. ग्लँड म्हटलं की कॉमन आहे की हार्मोन तयार करणं, परंतु या तिन्ही ग्लँड मध्ये एक प्रकारचं लिक्विड तयार होतं, आणि म्हणून आपण त्याला म्हणतोय फ्लुइड. सो इन द पाथ ऑफ vas deferens one of the gland is present called as seminal vesicle. ओके, त्यानंतर सेमिनल वेसिकल पासून हा जो याचा पाथ आहे म्हणजे वास डिफरन्सचा हा इथून ते इथपर्यंत जो
हा पार्ट दिला, दॅट इज कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. ओके, सॉरी, इट इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट, नॉट युरिनोजेनायटल डक्ट. कारण इजॅक्युलेट झालेले जे स्पर्म आहे ते आता फायनली या लोअर एंड ऑफ युरिनरी ब्लॅडर मध्ये एंट्री करणार आहे. सो द स्मॉल पार्ट ऑफ द वास डिफरन्स स्टार्ट्स फ्रॉम द सेमिनल वेसिकल अप टू द ओपनिंग ऑफ युरिनोजेनायटल डक्ट. हा पूर्ण आहे युरिनोजेनायटल डक्ट. हा जो ट्यूब आहे तो येलो कलरच्या अशा क्रॉसिंग मध्ये किंवा शेडेड पोर्शन मध्ये केला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. ओके, त्यानंतर पुन्हा एक ग्लँड आली आहे विच इज प्रेझेंट ॲक्च्युअली बॅकग्राऊंड, याच्या बॅक साईडला असतं प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड प्रोड्यूस द प्रोस्टॅटिक फ्लुइड, ते आपण पुढे बघू. त्यानंतर याच्यामध्ये मल्टिपल लोब असतात. थोडं जर आपण पुढे आलो तर हा जो युरिनरी ट्रॅक्ट आहे यामध्ये पुन्हा एक तिसरी ग्लँड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज काउपर्स ग्लँड ऑर इट लुक लाईक द बल्ब, सो कॉल्ड ॲज बल्बो युरेथ्रल ग्लँड. सो अशा 3 ग्लँड आहेत ज्या आपण ॲक्च्युली थर्ड पॉईंटमध्ये घेऊ. त्यानंतर मग हा पार्ट, तिन्ही ग्लँडचं फंक्शन आहे ते रिस्पेक्टिव्ह फ्लुइड तयार करतात. काही प्रोटेक्शन करतं स्पर्मचं, तर काही फ्रिक्शन अवॉइड करण्याचं एक काम दिलं आहे. त्यानंतर एक व्हॅजायनल ओपनिंगमध्ये ॲसिडिक कंडिशन न्यूट्रलाइज करण्यासाठी असं मल्टिपल फंक्शन त्या ठिकाणी दिलं आहे, ते बघू आपण. त्यानंतर युरिनोजेनायटल ट्रॅक्ट, सो इट इज अ लॉंग ट्यूब विच इज ॲक्च्युली द एक्सटेन्शन ऑफ युरिनरी ब्लॅडर इन द लोअर साईड. याचं ॲक्च्युअल फंक्शन काय, तर जे या 3 ग्लँडचं सिक्रिशन आहे प्लस इथून निघालेला स्पर्म, या सगळ्यांपासून बनते सीमेन. तोही पार्ट सेपरेट आपल्याला घ्यायचा आहे. So it is a common pathway through which semen is ejaculate out from the male body, and it is again same pathway through which urinary bladder मध्ये युरिन जे टेम्पोरली स्टोर्ड केलं आहे ते युरिन सुद्धा याच ट्यूब मधून एक्सटेंड होतं किंवा रिलीज केलं जाईल. सो या पद्धतीचा जो पार्ट आहे, नाउ पेनिस इज अ एक्सटेंडेबल पार्ट विच इज नॉर्मली मेड अप ऑफ इरेक्टाइल टिश्यू अँड नॉर्मली इट शोज द फंक्शन ड्युरिंग द कॉप्युलेशन प्रोसेस. ओके, दॅट इज अबाउट द डायग्राम. नाव काल आपलं टेस्टिस झालाय. सो आता नेक्स्ट आपण घेऊ ॲक्सेसरी डक्ट. आता ह्या टेस्टिसला जर सोडून दिलं तर बाकीमध्ये काय काय दिलं आहे. सो ॲक्च्युली ॲक्सेसरी डक्ट इन्क्लूड रेटी टेस्टिस. आता रेटी टेस्टिस म्हणजे काय, तर हा टेस्टिसचा पार्ट आहे बघा. तर हे जे आपण काल स्मॉल सेमिनिफेरस ट्यूब्यूल घेतले होते ते सगळे या ठिकाणी जॉईन होतात, त्याला रेटी टेस्टिस म्हटलंय. पुढे बघू काय, आता हा इथला पार्ट सेंट्रल पार्ट ऑफ टेस्टिस कॉल्ड ॲज रेटी टेस्टिस. पुढे दिलंय सगळं. त्यानंतर वासा इफ्रन्शिया, हे वास डिफरन्स आहे, हे वेगळं आहे. वासा इफ्रन्शिया वेगळं आहे. ॲक्च्युअली द पार्ट इन्क्लूड इन द रेटी टेस्टिस. त्यानंतर मग इपिडिडायमिस, त्यानंतर वास डिफरन्स, वासा इफ्रन्शिया, वास डिफरन्स किंवा वासा डिफरन्स, हे वेगळे आहे दोन्ही. त्यानंतर आला इजॅक्युलेटरी डक्ट अँड फायनली युरिनोजेनायटल डक्ट ऑर युरेथ्रा. क्लिअर. आता हे एक एक पार्ट आपण घेऊ, नेमकं काय आणि फंक्शन काय. What is reti testis? So all seminiferous tubule form a network on the posterior side of testis and that is called as reti testis. Testis जर आपण बघितलं ते जे इथे सेमिनिफेरस ट्यूब्यूल होते हे सगळे इथे असं एक नेटवर्क तयार करतात. हे असे नेटवर्क येतं. क्लिअर. तर हे नेटवर्क ज्या ठिकाणावरून तयार होतं तो सेंट्रल पार्ट म्हणजेच रेटी टेस्टिस. म्हणजे आपण म्हणू शकतो की सेमिनिफेरस ट्यूब्यूल हे सगळे एका टेस्टिसच्या मिडल पॉइंट पासून असे स्प्रेड झाले. तर ज्या ठिकाणी जिथून ते स्प्रेड झाले, द पार्ट थ्रू विच दॅट ऑल सेमिनिफेरस ट्यूब्यूल आर स्प्रेड, सॉरी, दॅट सेंट्रल पार्ट ऑफ टेस्टिस इज कॉल्ड ॲज रेटी टेस्टिस. त्यानंतर आता वासा इफ्रन्शिया, हा जो रेटी टेस्टिसचा पार्ट आहे, इथून असे हे जे स्प्रेड झाले बा, तर हा जो ईच ब्रांच आहे त्याची ब्रांचेस किंवा याला आपण काय म्हणू शकतो फाईनली टिब्यूल. ते ॲक्च्युली टिब्यूलच बनले होतं ना, असे गोल बनलं होतं हे असं, हे असं फुलाच्या पाकळ्यासारखं. इट लुक लाईक द पेटल ऑफ फ्लावर. सो या पेटलला जे स्प्रेडिंग झालंय किंवा ते लोब आहे त्यालाच म्हटलंय वासा इफ्रन्शिया. सो 12 to 20 फाईन टिब्यूल अरायझिंग फ्रॉम द रेटी टेस्टिस. हा जो रेटी टेस्टिसचा पॉइंट आहे इथून ते अराईज झाले. पुन्हा एकदा बघू, एक मिनिट बघा. समजा ही टेस्टिस असेल तर याच्या हा सेंट्रल पॉइंट हा झाला रेटी टेस्टिस आणि इथून जे 12 to 14 असे लोब्युल्स तयार झाले दॅट इज कॉल्ड ॲज वासा इफ्रन्शिया. ओके. सो 12 to 20 फाईन टिब्यूल अरायझिंग फ्रॉम द रेटी टेस्टिस, इट नथिंग बट द वासा इफ्रन्शिया. रेटी टेस्टिसचं फंक्शन काय होतं, तर इट इज अ जॉईनिंग पॉइंट ऑफ वासा इफ्रन्शिया असं म्हणता येईल. नाव द फंक्शन ऑफ वासा इफ्रन्शिया, इट कॅरी द स्पर्म फ्रॉम टेस्टिस टू इपिडिडायमिस. आता इकडे तो इपिडिडायमिसचा एक पार्ट आपण काढलाय असा, तर या पूर्ण याच्यामध्ये जे स्पर्म तयार होईल ते स्पर्म हे इथं कॅरी करतात किंवा ट्रान्सफर करतात अप टू इपिडिडायमिस.
सो ट्रान्सफरेबल फंक्शन आहे वासा इफरन्शियाचं. त्यानंतर मग तो पार्ट येईल दॅट इज येस इपिडायमिस. हा जो पार्ट आपण जर बघितला त्याच्यामध्ये ऍक्च्युली 3 पार्ट आले किंवा त्याचं डिवायडेशन 3 फॉर्म मध्ये झालाय असं कॉमनली म्हणता येईल. नाउ सी द स्ट्रक्चर ऑफ इपिडायमिस. जर ही टेस्टिस असेल तर हे असं हेड असते, त्यानंतर पुन्हा असं कॉइलिंग येते आणि मग पुन्हा इथे असे पार्ट येतो. 3 पार्ट आहे. हेड त्याला म्हणतात कॅप्यूट, हा कॉर्पस आणि हा कॉडा, असे 3 पार्ट असतात इपिडायमिसचे. नाउ सी लॉंग हायली कॉइल्ड ट्यूब. हे पूर्ण याच्यामध्ये कॉइल असते असं. हे ट्यूब आहे ऍक्च्युली पण खूप जास्त लॉंग आहे आणि कॉइल केलेला आहे, म्हणजे कमी जागेत खूप जास्त एरिया त्यांनी कव्हर केला. सो इट इज अ लॉंग कॉइल्ड ट्यूब नॉर्मली डिवायडेड इंटू 3 पार्ट. टॉपमोस्ट वरचा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॅप्यूट. त्यानंतर मधातला जो आला दॅट इज अ कॉर्पस आणि खाली पुन्हा असं एक एक्सटेन्शन आला दॅट इज कॉल्ड ॲज कॉडा. सो कॅप्यूट, कॉडा अँड कॉर्पस इज नथिंग बट द डिवायडेशन पार्ट ऑफ इपिडायमिस. मग काय फंक्शन काय आहे? सो स्पर्म अंडरगोज मॅच्युरेशन इन इपिडायमिस. जे स्पर्म टेस्टिसमध्ये तयार झाले ते मॅच्युअर नव्हते, ते आता ट्रान्सफर होतील इपिडायमिस मध्ये. आणि डेव्हलपमेंट किंवा मॅच्युरेशन ऑफ स्पर्म जे आपण म्हणतो दॅट इज नॉर्मली कॅरी आउट इन द इपिडायमिस. नाउ नेक्स्ट इज वास डिफरन्स. मग इज बोलला वास डिफरन्स इज द लॉंग ट्यूब which is actually starts from the lower end of testes and directly open into the lower end of urinary bladder. So that long tube is called as vas deferens. Function सांगितलंय. Sperm जेव्हा ejaculate होईल from the testes, then it is transferred to the same tube called as vas deferens. Next आलाय ejaculatory duct. So the part of vas deferens starts from the seminal vesicle up to the lower end of urinary bladder, or the part which starts from the seminal vesicle which is directly open into the urinogenital duct is called as ejaculatory duct. आता याला असं का म्हटलं तर ऍक्च्युअली स्पर्मचं इजॅक्युलेशन इथं होते आहे. त्यानंतर सेमिनल वेसिकल मधून जे सेमिनल फ्लुइड निघतं हे सगळं इजॅक्युलेट करता केलं जातं त्या ट्यूबच्या माध्यमातून, स्मॉल पार्टच्या माध्यमातून इंटू युरिनोजेनिटल डक्ट, म्हणून त्याला म्हटलं आहे इजॅक्युलेटरी डक्ट. ओके, सो फंक्शन तेच आहे. इट कॅरी द स्पर्म अँड fluid released by the seminal vesicle gland. Now next is urinogenital duct. Now it is the lowermost extension of urinary bladder which is actually extended and it is also form a part of penis. Penis चा जो सेंट्रल पार्ट आहे तोही त्यांनी तयार केलाय आणि लोअर एंड जे किंवा युरिनरी ब्लॅडरचं एक्सटेन्शन म्हणता येईल दॅट इज कॉल्ड ॲज युरिनोजेनिटल डक्ट. आता याचं फंक्शन काय? तर 2 फंक्शन सांगितले. इट कॅरी द युरिन ड्युरिंग युरिन एक्सक्रीशन and it also carry the or release the semen. Semen is the sperm and all the secretion of 3 glands. त्या सिमेनचं सुद्धा ट्रान्सफर याच ठिकाणी होतं. इथे एक पॉईंट मेन्शन करायचं आहे. युरिन आणि सिमेन हे एकाच वेळेला इजॅक्युलेट केलं जात नाही, कारण युरिन मध्ये एक्सक्रीशन आहे म्हणजे ऍक्च्युअली वेस्ट प्रॉडक्ट असतात आणि सिमेन कंटेन्स स्पर्म दॅट इज मेल गमेट. तर त्या वेस्ट प्रॉडक्टमुळे जे स्पर्म आहेत ते डिॲक्टिवेट होऊ शकतात आणि म्हणून जनरली जर स्पर्मचं इजॅक्युलेशन व्हायचं असेल तर त्या अगोदर हा जो पूर्ण पार्ट आहे हा पूर्णपणे क्लीन केला जातो. आणि जर युरिन एक्सक्रीट झाली असेल अगोदर सपोज, म्हणजे ॲट द सेम टाइम युरिन अँड सिमेन इज नॉट रिलीज फ्रॉम दॅट पर्टिक्युलर डक्ट. इफ युरिन इज रिलीज आउट देन फर्स्टली क्लीन दॅट डक्ट अँड देन देर इज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ सिमेन अलॉंग विथ द स्पर्म. दॅट इज वन ऑफ द पॉईंट जो लक्षात ठेवा या पर्टिक्युलर पार्टबद्दल. Now next, युरेथ्रल मेटियस और ओरिफिस याला ओपनिंग म्हटलंय. आता बघा ज्या ठिकाणी युरिनरी डक्ट संपला त्यानंतर पुन्हा स्किनचा एक पार्ट येतो आणि मग इथून फायनली जे काही रिलीज करायचं ते रिलीज केलं जातं. सो इट इज अ लोअर मोस्ट एक्सटेंड पार्ट विच इज ऍक्च्युअली कवर्ड बाय द व्हेरियस स्किन फोल्ड अँड दॅट ओपनिंग ऑफ पेनिस सिम्पली इट इज कॉल्ड ॲज युरेथ्रल मेटियस और ओरिफिस. अँड द लास्ट पार्ट इज द पेनिस. So penis is the lowermost extension. Actually it is made up of erectile tissue and erectile tissue shows the erectness during the copulation process. So penis help in the release of semen as well as urine during excretion. So penis चा तो function. And now the last part. Generally as far as male reproductive system is concerned 3 प्रकारच्या ग्लँड्स आल्या आहेत आणि 3 ग्लँडचं मेन फंक्शन आहे हार्मोन सिक्रेट करणं. पण हे हार्मोन लिक्विड फॉर्ममध्ये असतं म्हणून जनरली याला फ्लुइड म्हणतात. त्या पर्टिक्युलर ग्लँडच्या नावानुसार नाव दिलं आहे. जसं सेमिनल वेसिकल असेल तर सेमिनल फ्लुइड,
प्रोस्टॅटिक ग्लँड असेल तर प्रोस्टॅटिक फ्लुइड आणि काउपस ग्लँड असेल तर काउपस फ्लुइड नसतं, त्याला अल्कलाइन विस्कस फ्लुइड म्हणायचं, म्हणजे काउपस फ्लुइड म्हणाल. तर या दोन ग्लँडच्या सिक्रिशनसाठी त्या ग्लँडचं नाव ऍक्च्युली आलेलं आहे, पण तिसऱ्यासाठी फक्त ते अल्कलाइन फॉर्म मध्ये. नाउ सी सेमिनल वेसिकल. आता थोडंसं तुम्हाला सिमेन पहिले सांगून देतो की इथून जे स्पर्म रिलीज झालं त्यानंतर या तीनही ग्लँडचं जे सिक्रिशन आहे या चारही याचं कॉम्बिनेशन म्हणजे ऑल द सिक्रिशन ऑफ 3 ग्लँड अलॉंग विथ स्पर्म जे लिक्विड तयार होतं व्हाईटिश कलरचं स्टिकी लिक्विड दॅट इज कॉल्ड ॲज सिमेन. कारण तिथे कॉन्स्टिट्यूशन आलं सिमेनचं कंपोजिशन आलं म्हणून तो पार्ट पहिले घेतला. नाउ सेमिनल वेसिकल. नाउ सी सेमिनल वेसिकल इज अ ग्लँड विच इज ऍक्च्युअली प्रेझेंट ऑन द पाथ ऑफ वाज डिफरन्स. इट इज अगेन प्रेझेंट इन द पेयर, दोन्ही साईडला असतात. इट सिक्रेट द अल्कलाइन सेमिनल फ्लुइड. जे फ्लुइड तयार होतं त्याचं नाव आहे सेमिनल फ्लुइड, पण हे अल्कलाइन असतं म्हणजे बेसिक असतं. नाउ इट कंटेन फ्रुक्टोज, फायब्रिनोजन अँड प्रोस्टॅटोग्लॅन्डिन्स. हे जे सेमिनल वेसिकलचं फ्लुइड आहे त्यामध्ये 3 ऍक्च्युअली मेन कंपोजिशनचे पार्ट आहेत. आणि जर टोटल आपण सिमेन कंपोजिशन म्हटलं, ॲज फार ॲज टोटल 100% सिमेन कंपोजिशन इज देअर. सो सेमिनल वेसिकल कॉन्स्टिट्यूट अबाउट 60% ऑफ सिमेन. तो टोटल 100 पैकी 60% जो पार्ट आहे सिमेन मध्ये तो ऍक्च्युअली कोणाचा आहे, सेमिनल फ्लुइडचा. नाउ सी द फंक्शन ऑफ दॅट 3. सो फ्रुक्टोज विच इज प्रेझेंट इन द सेमिनल वेसिकल, it is used to produce the energy and that energy is required for the sperm for swimming or transportation. So sperm जे ट्रान्सपोर्ट करेल किंवा स्विम करेल त्याला लागणारी जी एनर्जी आहे ती या फ्रुक्टोजच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाते. नाउ फायब्रिनोजन हेल्प इन द कोॲग्युलेशन ऑफ सीमेन आफ्टर इजॅक्युलेशन when it is returned or released into the vagina. आता कसं आहे की जेव्हा सीमेन रिलीज केलं जाईल इंटू द व्हॅजाइनल ओपनिंग तेव्हा ते तेवढं डेन्स असायला पाहिजे, त्याचं कोॲग्युलेशन व्हायला पाहिजे. आणि म्हणून जसं आपल्याला माहिती आहे ब्लडमध्ये सुद्धा हा पॉईंट आला होता. सो लाईक द ब्लड सिमेनचं कोॲग्युलेशन करणं किंवा त्याला एक पर्टिक्युलर डेन्सिटी प्रोव्हाइड करणं दॅट इज द मेन फंक्शन ऑफ फायब्रिनोजन. अँड नाउ थर्ड प्रोस्टॅटोग्लॅन्डिन. इट ऍक्च्युअली हेल्प इन द मुवमेंट ऑफ स्पर्म, क्विक मुवमेंट ऑफ स्पर्म इनटू द व्हॅजाइना. इथे रिव्हर्स पेरिस्टॅल्सिस चालतं. रिव्हर्स पेरिस्टॅल्सिसमुळे काय होतं तर स्पर्म जे ट्रान्सपोर्ट होतात किंवा स्विम करतात त्या पर्टिक्युलर एरियामध्ये व्हॅजाइनल ओपनिंगमध्ये जिथे ऍक्च्युअली ॲसिडिक कंडिशन आहे त्या ठिकाणी क्विक मुवमेंट पाहिजे किंवा मग त्यामुळे काय क्विक जर नसेल तर मग ॲसिडमुळे स्पर्म डिॲक्टिवेट होतील. तर हा रिव्हर्स पेरिस्टॅल्सिस नावाची प्रोसेस करतो ज्यामुळे जे टेल असतं स्पर्मचं पुढे आपण बघू त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा एनर्जी सप्लाय केली जाते आणि प्रोस्टॅटोग्लॅन्डिन हेल्प इन द क्विक मुवमेंट ड्युरिंग दॅट अनफेवरेबल कंडिशन लाईक ॲसिडिक कंडिशन इन व्हॅजाइना. नाव second gland, it is a prostate gland which produce the fluid called as prostatic fluid. हे थोडंसं याच्या उलट आहे. इट इज अ मिल्की अँड व्हाईट कलर फ्लुइड बट ऍसिडिक इन नेचर. ते जे अल्कलाइन होतं बेसिक होतं पण हे थोडंसं व्हाईट असतं, मिल्की असतं आणि ऍसिडिक नेचरमध्ये आहे. नाव इट ऍक्च्युअली कॉन्स्टिट्यूट अबाउट 30% ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेन. हे 60 होतं आणि उरलेलं 30% आता सिमेनचा पार्ट कुणी बनवला तर प्रोस्टेट ग्लँडच्या फ्लुइडनी. द मेन फंक्शन ऑफ प्रोस्टॅटिक फ्लुइड इज द प्रोटेक्शन ऑफ स्पर्म. आता कसं आहे बघा, जेव्हा स्पर्म रिलीज होतील मग ते युरिनरी ट्रॅकमध्ये असो तिथे समजा काही अशा अनफेवरेबल कंडिशन आहेत किंवा पॉयझनस कंडिशन असतील तर या ऍसिडमुळे नावसी ऍसिडिक कंडिशन तो पाथ क्लीन केला जातो आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते ऍक्च्युली सिमेन सोबत जात नाही म्हणजे स्पर्मचं ऍक्च्युली प्रोटेक्शन होतं पहिलं. दुसरं when that semen is released into the vaginal opening, so vaginal opening मध्ये जी कंडिशन असते ती असते ऍसिडिक. तिथे काही बरेचसे बॅक्टेरिया असतात, पुढे बघायचं आपल्याला. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दॅट बॅक्टेरिया द ऍसिडिक कंडिशन इज नॉर्मली सीन इन व्हजायना. मग अशा व्हजायनल ऍसिडिक कंडिशनमध्ये जर स्पर्मची एंट्री झाली तर ऍसिडमुळे पुन्हा स्पर्म डिॲक्टिवेट होईल आणि अशा वेळेला मग हे ऍसिड तिथं पहिल्यांदा जातं, त्या ऍसिडिक कंडिशनला या ऍसिडमुळे न्यूट्रलाइज केलं जातं आणि मग त्या स्पर्मचं ट्रान्सफर त्या ठिकाणी होतं. म्हणजे ऍसिडिक कंडिशन पासून स्पर्मचं प्रोटेक्शन करणं दॅट इज अगेन सेकंड फंक्शन. सो कॉमन म्हणू शकतो आपण प्रोस्टॅटिक ग्लँडच्या माध्यमातून जे प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार झालंय इट शोज द प्रोटेक्शन फंक्शन फॉर स्पर्म. नाउ लास्ट काउपस ऑर बल्बो युरेथ्रल ग्लँड. बल्ब सारखं अपीअरन्स आहे म्हणून त्याला म्हणतात बल्बो युरेथ्रल, कारण तो युरेथ्राच्या ट्यूबवर युरेथ्रल डक्टला आपण युरेथ्रा म्हटलाय. सो युरेथ्राच्या डक्टवर त्या ट्यूबवर तो अरेंज झालाय. So called as bulbourethral gland. Now it again produces the alkaline but viscous fluid. जे actually viscosity आहे ते फायब्रिनोजन मेंटेन करते मान्य आहे, पण तरीही सिमेनला जे काही ऍक्च्युअली विस्कस नेचर पाहिजे
ते पुन्हा प्रोव्हाइड करण्याचं काम करतं काउपस और बल्बोयुरेथ्रल ग्लँडचं फ्लुइड दॅट इज अल्कलाइन विस्कस फ्लुइड अँड इट शोज द मेन फंक्शन ऑफ ल्युब्रिकेशन. युरिनरी ट्रॅकचा पार्ट असो किंवा व्हॅजायनल ओपनिंग मध्ये जो ऍक्च्युली ट्रॅक आहे, या पूर्ण पाथमधून जेव्हा स्पर्म स्विमिंग करतील तर तो पाथ आहे तो ल्युब्रिकेट करणं, जेणेकरून स्पर्मचं आणि त्या पर्टिक्युलर सरफेसचं फ्रिक्शन होणार नाही. सो ल्युब्रिकेशन करणं हे मेन फंक्शन आहे या अल्कलाइन विस्कस फ्लुइडचं, विच इज ऍक्च्युअली प्रोड्यूस बाय द काउपस ग्लँड और बल्बोयुरेथ्रल ग्लँड. सो दॅट इज अबाउट द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याचे तीनही पार्ट्स. आता पुढचा जो टॉपिक राहिला आहे तो आपल्याला पुन्हा दोन यातलाच टॉपिक आहे. एक तर स्पर्म आपल्याला बघायचा आहे इन द फॉर्म ऑफ सीमेन, आणि थोडंसं एक व्हाय टेस्टीज आर लोकेटेड आउटसाइड द बॉडी इन द ॲब्डॉमिनल पार्ट. तर जनरली सगळे पार्ट हे इंटरनल आहे, परंतु यातला टेस्टीजचा जो पार्ट आहे तो जनरली मेलमध्ये आउटसाइड द बॉडी असतो. त्याचं एक गिव रिझन बऱ्याचदा येतं. असा एक स्मॉल पार्ट राहिला आहे आणि त्यानंतर आपण सोबतच घेऊ सिमेनचं ओव्हरऑल स्ट्रक्चर इन नेक्स्ट व्हिडिओ, आणि मग त्याच्यानंतर स्टार्ट होईल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, दॅट इज अबाउट टुडेज पार्ट.